नमस्कार. आज आपण विरार पूर्वेला उपस्थित आहोत. विरार पूर्वेच्या घटना या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत, परंतु आश्चर्याची गोष्ट आहे की यामागे काही चेहरे जे आहेत ते महिन्यांपासून तेच आहेत. या काही महिन्यांपूर्वी मेच्या महिन्यामध्ये आपण एक मुद्दा घेतला होता, जिमचा मुद्दा. त्यामध्ये आपले जवळचे मित्र त्यांची जिम तोडण्यात आली आणि त्या जिम तोडण्याच्या मागे एक चेहरा जो आहे तो कायम होता. अनेकदा विनवण्या केल्या, एक गरोदर बाई चक्क रस्त्यावर रडली, परंतु त्यावर देखील त्यांना दया आली नाही. असं हे लोक काय करतात की त्यांना कशावरच दया येत नाही. तर त्याचं उत्तर आम्हाला आज भेटलंय. काल विरार पूर्वेला एक घटना घडली, दुःखद घटना होती. त्याच्यामध्ये त्यांनी एका तरुणाला मारहाण केली. चेहरे तेच होते, कारण वेगळं होतं. आणि कारण असं होतं की फक्त त्या तरुणांनी इतक्याच नम्रपणे त्यांना विचारलं की तुम्ही इथे काय करताय, आणि अशा प्रकारे जर तुम्ही इथे अंमली पदार्थांचं सेवन किंवा स्मोकिंग करताय तर ते इथे करू नका. या फक्त इतक्या विचारण्यावर 8 ते 10 तरुणांनी एका तरुणाला मारहाण केली आणि ती मारहाण अगदी बेदम होती. यामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष हितेश जाधवजी पण आले मध्ये ते सोडवण्यासाठी, तर त्यांच्यावरही हात उगारण्यात आला. या संपूर्ण प्रकरणामध्ये सनी राजपूत, जाफर खान आणि सिद्धेश उंदागळे हे 3 नावं परत पुन्हा एकदा समोर आली आहेत. आम्ही आज त्या तरुणाशी बोलायला आलेलो आहोत. हा संपूर्ण मुद्दा काय आहे ते जाणून घ्यायला आलो आहोत. कारण का आतापर्यंत बहुजन विकास आघाडी कुठेतरी जिथे समाजकारणामध्ये उतरते, राजकारणामध्ये उतरते, तिथे का अजूनही गुंडागर्दी आणि दादागिरीचं राजकारण सुरू आहे. एका बाजूला बहुजन विकास आघाडीला देखील माहिती नसेल की त्यांच्या मोठ्या नेत्यांचं नाव अशा प्रकारे वापरलं जाते. आपण आज जाणून घेणार आहोत. श्रीकांत जाधवजी आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. काल काय संपूर्ण प्रकार घडला आहे, कारण आम्ही यांची ओळख करून देऊ इच्छितो. आपले प्रहार जनशक्ती पक्ष पालघर जिल्हाध्यक्ष हितेश जाधव यांचे ते सख्खे मोठे भाऊ आहेत. सर काय प्रकार घडला आणि किती नम्र भाषेमध्ये तुम्ही त्यांच्याशी बोललात हे आम्हाला सांगा. मी थोडंसं शॉर्टमध्ये एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो. काल साधारणतः 1:45च्या दरम्यान मी माझ्या कार्यस्थळावरून मी घरी जात होतो आणि तिकडे आमच्या बिल्डिंगमध्ये आणि एका साईडला नारायण नगर आहे आणि अगदीच एकदम छोटासा त्याच्यामध्ये एक रस्ता आहे आणि या बाजूला पद्मीबाई टॉवर आहे. तिकडे जर 2 बाईक्स उभ्या राहिल्या नाही एकत्र तर मग थोडासा कार पण येऊ नाही जाऊ शकत, एवढा छोटा तो रस्ता आहे. मी जाताना तिकडे बघितलं 2 बाईक्स सरळ उभ्या असताना आणि 10 ते 12 लोकांचा घोळका तिकडे होता आणि ते लोक सिगरेट पित होते. तर बिंग अ नॉन स्मोकर मला ते थोडंसं आवडलं नाही, कारण तुम्ही पब्लिक प्लेसमध्ये आहात, तुम्ही रेसिडेन्शियल झोनच्या जस्ट बाहेर आहात, मला ते आवडलं नाही. पण त्यावेळेला मी काहीच नाही बोललो. मी बोललो असतील एखादे लोक, आमच्या मागे 2-4 कमर्शियल बिल्डिंग्स पण आहेत, तर काही लोक येतात तिकडे स्मोक करायला. मी घरी गेलो. अराउंड 30 to 40 मिनिट्स नंतर मी परत निघालो तिकडून. हीच सेम 10 ते 12 लोक तिकडे उभी होती आणि तेच 3-4 लोक सिगरेट पण पित होते आणि त्या बाईक तशाच होत्या. तो घोळका करून उभे होते. त्यांच्यातल्या एका मुलाला मी बोलवलं, तर त्याने मला त्याचं नाव सनी सांगितलं. मी त्याला विचारलं, सनी तुम्ही लोक असे घोळका करून का उभे आहेत, हे थोडंसं बरोबर दिसत नाही असं. तर मग तुम्ही कोण आहे तिकडे, तर कोण आहे त्याला प्रश्न विचारल्यावरती तो बोलतो आम्ही इकडे 401 402 त्याने नंबर घेतला आणि आम्ही तिकडे जॉब करतो असं त्याने मला सांगितलं. मी बोललो बरं तुम्ही 10 ते 12 लोक एकाच ऑफिसमध्ये जॉब करतात का. तर त्याने मला 1-2 सेकंडचा थोडासा स्टेअर दिला. त्याने मला याच्यावरती उत्तर न देता तो मला बोलतो तुला माझ्या शेटचं नाव माहिती आहे का, तुला जर माझ्या शेटचं नाव माहिती पडलं ना तर बोलतो तो तुझ्या उपट्या काढेल. मी त्याला नम्रपणेच बोललो, मी बोललो तू उपट्या काढेल किंवा तो काय करेल तो नंतरचा भाग झाला. मी तुला एक सोपा प्रश्न विचारला की 10 ते 12 लोक तिकडे तुम्ही एकाच ऑफिसमध्ये काम करतात का, बरं ह्या कामाचं स्वरूप काय, तुम्ही नक्की कोणता व्यवसाय करतात. तेवढ्यात जफर खान नावाचा मुलगा आला आणि तो मला बोलला माझ्या शेटला जर माहिती पडलं ना तर तो तुझ्या उपट्या काढेल. हे ऐकल्यानंतर मी त्याला बोललो की बाबा बघ इकडे रेसिडेन्शियल झोन आहे, इकडे फर्स्ट फ्लोअरला आणि सेकंड फ्लोअरला 8वी 9वी 10वीचे 3 ते 4 कोचिंग अकॅडमीज आहेत. इम्प्रेशनेबल एज आहे, लहान मुलं मुली येतात, मुलींना सेफ फील नाही होणार. माझ्या घरात माझी वाईफ आहे, तसे सिनियर सिटीजन्स पण आहेत, तरुण महिला ज्या आहेत त्यांना इकडून यायला जायला प्रॉब्लेम होईल. कारण जो एकंदरीत जे स्वरूप दिसत होतं, तुम्ही स्वतः विचार करा, 2 बाईक्स उभ्या आहेत, 12 लोक आजूबाजूला जमलेली आहेत, सिगरेट ओढतायत, कुणाला सेफ फील होईल. तर मग एवढं विचारलं आणि मी त्याला या शब्दाचा प्रयोग केला, म्हणलो थोडासा ना गुंडो जैसा माहौल लग रहा है, तो प्लीज तुम लोग यहाँ से जाओ. एवढं बोलल्यावरती तो मला बोलतो नोबडी हॅज अ प्रॉब्लेम, इंग्लिशमध्ये बोलला नोबडी हॅज अ प्रॉब्लेम. बोलते टेल मी हू हॅज अ प्रॉब्लेम. मी त्याला बोललो नम्रपणेच सांगितलं, इंग्लिशमध्येच उत्तर दिलं मी पण, की आय एम अ रेसिडेंट सिन्स 25 years ऑफ दिस सोसायटी अँड आय हॅव अ प्रॉब्लेम अँड यू आर स्टँडिंग इन माय झोन. कंपाऊंड पासून 5 मीटरच्या अंतरामध्ये मला विचारण्याचा अधिकार आहे तुला. एवढं बोलतोय नाही बोलतोय तोपर्यंत एक रेड टी शर्ट मधला माणूस आला. त्यांनी प्रॉपर असं मागून त्यांनी हल्ला करायला स्टार्ट केला. 10 ते 12 लोकांनी
अशा प्रकारे माझ्यावरती हल्ला केला, जसं की मी त्यांच्या कोणत्या महिलेची छेडछाडच काढली किंवा मी त्यांना काहीतरी अभद्र शब्दच यूज केले किंवा काय. आणि हा सगळा जो घटनाक्रम आहे तो सगळा CCTV फुटेजमध्ये आहे की मी त्यांच्यावरती हात उगारला नाही आणि 10 ते 12 लोकांनी विदाऊट एनी मोटिव्ह माझ्यावरती हात उचलला. त्याच्यानंतर मला समजलं की यामागे एक प्री प्लॅन्ड ऑब्जेक्टिव्ह होता, एक कॉमन ऑब्जेक्टिव्ह होता आणि इंटेन्शन होतं, हे त्याच्यानंतर स्पष्ट झालं. सर, आता जसं की ते म्हणतायत कंटिन्यू की आम्ही शेठची माणसं आहोत, असं कोणतं नाव ते वापरतायत? कारण यापूर्वी पण असे किस्से समोर आले आहेत, हे तुम्ही देखील आता थोड्या वेळापूर्वी आम्हाला सांगितलं. आता जेव्हा ही घटना घडली तेव्हा मला या बॅकग्राऊंड बद्दल काहीच आयडिया नव्हती. इट वॉज अ सिम्पल क्वेश्चन, अ सिम्पल एन्क्वायरी ऑफ वाय यू गाईज आर स्टँडिंग ओव्हर हिअर. तुम्ही इकडे का उभे आणि सिगरेट का पितायत? 8वी 9वी 10वीचे मुलं आहेत, सिनियर सिटीजन्स आहेत, रेसिडेन्शियल झोन आहे, तुम्ही नका पिऊ सिगरेट. तुम्ही कोणता व्यवसाय करतात? बरं, तुम्ही जो व्यवसाय करताय त्याच्याकडे तुमच्याकडे कोणतं आयडेंटिफिकेशन आहे का, ID कार्ड आहे का, तुमच्या शेठचं नाव? त्यावेळेला मला असं समजलं की त्यांच्या शेठचं नाव जे आहे ते सिद्धेश इंडोले म्हणून आहे. आता सिद्धेश इंडोले मलाही नाही क्लिक झालं, मला असेल कोणी. त्याच्यानंतर मला कळलं की सिद्धेश इंडोले जो आहे त्यांची जी बहीण आहे त्यांचं लग्न सिद्धार्थ ठाकूरजी जे आहेत, चिकूजी, ज्यांना आपण खूप कॉमन याच्याने ओळखतो, प्रेमाने ओळखतो, तर त्यांचे असा संबंध आहे त्यांच्याबरोबर. आणि त्यांच्या नावाचा दुरुपयोग करून हे लोक बाहेर अशी गुंडागिरी करतात. आणि त्याबरोबर आणखी गोष्ट तुम्हाला सांगू शकतो की दुकट्या नसवरती जेव्हा हात आपण ठेवतो तेव्हा एखाद्या माणसाचं संतुलन कसं बिघडतं याचं जिवंत जागतं उदाहरण आहे. कारण एक सिंपल इन्क्वायरी होती. त्याच्यानंतर मला कळलं ही लोक कलेक्शनच्या व्यवसायामध्ये आहेत. ही लोक जे फळभाजी विक्री करणारे आहेत, रिक्षा चालवणारीची लोक आहेत, लेबर वर्क ज्यांना आपण म्हणतो, त्या लोकांना ही लोक 1000, 2000, 5000, 10000 जे पण काही आहे विदाऊट लायसन्स ही लोक त्यांना पैसा देतात आणि 20%, 30% एवढा मोठा व्याजदर लावून त्यांच्याकडून मारून, धक्काबुक्की करून, शिवीगाळ काढून, इन्सल्ट करून, त्यांची ताईमाई अक्का काढून, आपण जे म्हणतो नॉर्मल लँग्वेजमध्ये, हा पैसा वसूल करण्यात आला. आणि जसं मॅडमने तुम्हाला अगोदर सांगितलं, काल मला संध्याकाळी साधारणतः 7 ते 7:30 वाजता पोलीस स्टेशनमध्ये एक बाईने मला हा सेम किस्सा सांगितला. मला त्या अगोदर माहिती नव्हता हा किस्सा, की 1.5 महिन्याच्या अगोदर एक प्रेग्नेंट बाई होती जी जिमचा व्यवसाय करत होती. तिने यांच्याकडून काही पैसे घेतले असतील आणि ते पैसे टाइमवरती नाही देण्यात आले किंवा थोडासा तिला उशीर झाला आणि ती फक्त ह्या लोकांना सॉरी बोलली नाही, फक्त सॉरी बोलली नाही, त्याचा उद्रेक त्यांनी असा काढला की तिचं अख्खं जिम उद्ध्वस्त केलं. तर माझी तुमच्या चॅनलमधून मीडिया आज खूप जास्त, इट इज रिगार्डेड ॲज द 4th पिलर ऑफ डेमोक्रेसी. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, ज्यांच्या कुणाबरोबर पर्सनली पण हा जर किस्सा झाला असेल, सगळ्यात पहिली विनवणी, तुम्ही जर त्यांच्याकडून पैसे घेतले असतील ते पैसे फक्त मुद्दलच तुम्ही त्यांना परत द्या. ही माझी तुम्हाला कडकडीने आव्हान आहे, विनंती आहे, रिक्वेस्ट आहे. 1 रुपये एक्स्ट्रा देण्याची गरज नाहीये. आणि जर 1 रुपयाचं पण एक्स्ट्रा डिमांड होत असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधा. मी माझ्या जीवाचं रान करेल, माझ्या रक्ताच्या शेवटच्या ड्रॉपपर्यंत मी लढेल. पण मी हा यांचा जो पूर्ण रॅकेट आहे, हा जो पूर्ण स्कॅम आहे यांचा, हा पूर्ण उघडकीस आणण्यात मी तुमची साथ देईल. तुम्हाला 1 रुपयाचा कोर्ट फीस खर्च करण्याची गरज नाहीये, तुम्हाला कोणत्याही प्रकारचं लॉयरचं फीस करण्याची गरज नाही. मी ते सगळं बाहेर करेल. आणि मी यासाठी नाही बोलते कारण काल माझ्यासाठी हे घडलंय. कारण एक सुजाण नागरिक म्हणून जोपर्यंत एक माणूस आवाज उचलणार नाही तोपर्यंत गरीब लोकांचं छल, एक्सप्लॉइटेशन हे अशा रीतीने होतच राहणार. आता एकंदरीत म्हणजे जे इंग्लिशमध्ये बोलतो, दिस इज माय फर्स्ट ब्रश विथ दिस पीपल. ओके, मी ह्या क्षेत्रातला नाही आहे, पण मागच्या काही महिन्यांमध्ये मी ऑब्झर्व करतोय किंवा बघितलं पण की काही सननगरमध्ये इलिगल बिल्डिंग्सला परवानगी दिली होती आणि इकडे इलिगल प्रकारे चाळी बांधण्यात येतात. तर लोक आवाज का उचलत नाही? तर सगळ्यात मोठं कारण हे आहे, आणि माझ्या इन्सिडेंटशी पण हे रिलेटेड आहे. लोक आहेत ना आज खूप घाबरलेले आहेत. त्यांना असं वाटते मी जर आवाज उचलला तर माझा आवाज शांत नाही केला जाणार, माझा आवाज दाबला जाईल आणि मारून टाकण्यात येईल, माझा आवाज ह्या जगामध्ये राहणारच नाही. कारण ही लोक, आता आज माझं वय 37 इयर्स आहे, पण 30 वर्ष अगोदरचं जे विरार मी ऐकतो काही मोठ्या लोकांकडून, तर तिकडे दिनदहाडे लोकांना उचलणं, अगवा करण्यात येणं, त्यांचं
आजपर्यंत बरीच लोक लापत आहेत. तर काही हा बॅकग्राऊंड हा आपल्या विरारचा फॉर्च्युनेटली किंवा अनफॉर्च्युनेटली हा असा आहे. आणि ते जे बॅगेज आहे ना ते आज आपण सगळेच कॅरी करतोय की मी एकट्याने आवाज उचलून काय होणार आहे, माझ्या आवाजाला कोण दाद देणार आहे. पण आज तुमच्या माध्यमातून मी सांगतो की माणसाचा प्रत्येक पैसा हा त्याच्या घामाने, हा त्याच्या रक्ताने जेव्हा तो स्पेंड करतो ना तेव्हा तो कमवतो. 1 तास फक्त मुंबई लोकलमध्ये तुम्ही ट्रॅव्हल करून बघा आणि माणूस 1 ते 1.5 तास ट्रॅव्हल करतो, परत येतो त्या दिवसाच्या 500, 600, 700 रुपये रोजंदारीसाठी. आणि हे लोक घर बसल्या गुंडागिरी 10-12 गुंडांना ठेवतात तिकडे आणि लोकांच्या घरी पाठवतात. 20%, 30%, 40% दुप्पटीने पैसे मागतात. अरे म्हणजे मला तर असं वाटतं तुम्हाला कॉन्सेन्स, लाज अशातला काही प्रकार मला खरंच आश्चर्य वाटते. म्हणून माझी लास्टला परत विनंती आहे की ज्या कोणत्या माणसाबरोबर जर हे घडलं असेल मला तुम्ही अप्रोच करा, मी तुमची शेवटपर्यंत साथ देईल आणि तुमचं प्रोटेक्शन ही माझी जबाबदारी आहे. ह्या गोष्टीची मी तुम्हाला ऑन पेपर, ऑन कॅमेरा गॅरंटी देतो की तुमच्याबरोबर कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार होणार नाही. आणि हे जे मायक्रो फायनान्सच्या नावाखाली हे लोक जे घाणेरडं मनी लॉन्ड्रिंग म्हणा किंवा एक्सप्लॉइटेशन म्हणा हे थांबवण्याचं डेफिनेटली हा एक ते बोलतात ना एक सूत सापडलंय. जर या सूताला तुमची साथ लागेल ना तर हे अख्खच्या अख्खं प्रकरण बाहेर निघू शकते आणि पुढचे जे लोक जे एक्सप्लॉइट होणार आहेत, पुढे ज्यांचं शोषण होणार आहे ते आपण थांबवू शकतो. दुर्दैव बहुजन विकास आघाडी हा वसई विरार मधला अतिशय पुढे ते प्रतिष्ठित असा पक्ष समजला जातो. हे लोक युवा घडवतात, यांची युवा विकास आघाडी पण आहे आणि सिद्धार्थ ठाकूरजी या युवा विकास आघाडीचे कार्याध्यक्ष आहेत. सिद्धार्थ ठाकूरजी त्यांना माहीत पण नसेल की असे प्रकार घडतात, कारण जेव्हा जिमचा मुद्दा झाला होता तेव्हा जेव्हा त्यांच्या कानावर ही गोष्ट आली होती त्यांनी नेहमीप्रमाणे लोकांची बाजू घेतली होती, बाजूने ते उभे राहिले होते आणि हा संपूर्ण प्रकार लवकरात लवकर थांबावा यासाठी त्यांनी आवाहन केलं होतं. परंतु त्यानंतरही हे प्रकार सुरू आहेत, त्यांच्या नाकाखाली, त्यांच्या हाताखाली हे संपूर्ण प्रकार सुरू आहेत आणि हे थांबवले गेले पाहिजेत. भामट्यांना, अशा गुंडांना जर विरारमधून पळून लावायचं असेल आणि एक सुजाण नागरिक म्हणून समोर यायचं असेल किंवा आपलं परिसर चांगलं ठेवायचं असेल तर या लोकांना मात देणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी जिथे एक तरुण तुमच्यासाठी उभं राहण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही त्यांना साथ द्या अशी आमची विनंती आहे आमच्या माध्यमातून. धन्यवाद.